श्रोतो प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. या कार्यक्रमाचा विषय आहे सर्पदंश, कीटकनाशक किंवा इतर कारणांमुळे होणारी विषबाधा. सहभाग कन्सल्टिंग क्रिटिकल केअर फिजिशियन, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पल्हाडे यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर, तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोडे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, मराठा नगर, रामदास पेठ, अकोला, तसंच शिवदीप हेल्थ केअर क्लिनिक, SBI बँकेजवळ, बाळापूर, पातूर रोड, वाडेगाव यांचं. आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला उपलब्ध उपचार सुविधा: मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, श्वसनविकार, क्षयरोग, किडनी रोग, पोटांचे आजार, लकवा, सर्पदंश, विषबाधा, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया, यकृत, मेंदूरोग, सांधेदुखी, वातरोग, हृदयविकार, मायग्रेन आणि चर्मरोगावर देखील उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता 9970010715 या मोबाईल क्रमांकावरती. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 9970010715. डॉक्टर अभिजित पल्हाडे, कन्सल्टिंग क्रिटिकल केअर फिजिशियन, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज सर्पदंश, कीटकनाशके आणि इतर कोणत्याही कारणाने होणारी जी विषबाधा आहे आणि त्यावरती उपचार काय आहेत याविषयी आपण आपल्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता. आपल्याला उत्तर देण्यासाठी सहभागी तज्ज्ञ आहेत कन्सल्टिंग क्रिटिकल केअर फिजिशियन, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पल्हाडे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. आपल्याला फोन कॉल आलाय सुरुवातीला, आपण तो घेऊया. हॅलो. हॅलो, अकोला आकाशवाणी. हॅलो डॉक्टर. हां, फोन इन कार्यक्रम आहे, आपलं स्वागत आहे. काय नाव आहे आपलं? रामटेकपुरा अकोल्यातून अनिल कुमार पिलातर बोलतोय. हां, पिलातर भाऊ, विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न आहे की शेतामध्ये जर आपण गेलो एखाद्या वेळेस नकळत सर्पदंश झाला तर प्रथमोपचार म्हणून आपण काय करावे? तर प्रथमोपचारमध्ये आपण काय करायला पाहिजे, पहिले घाबरायला नको सर्वात पहिले, आणि पेशंटला स्टेबल ठेवायला पाहिजे. पेशंटचे पाय वगैरे जिथं सर्पदंश झाला ती जागा न हालेल असं आपण करायला पाहिजे. म्हणजे त्याला एखादी आपण बोलतो ना काठी वगैरे लावून त्याला स्टेबल करायला पाहिजे त्या जागेला. आणि शक्य तितक्या लवकर कुठला साप चावला हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याचं वर्णन तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती वर्णन जिथं आपण जवळच्या हॉस्पिटल जे डॉक्टर असतात त्यांना सांगायला पाहिजे. म्हणजे त्यांना योग्य ती ट्रीटमेंट करता येईल. आणि जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आपण हॉस्पिटलला पोहोचायला पाहिजे. कसं असतं की आपण गावाकडं म्हणजे जास्त टाइमपास होतो, म्हणजे हे ते आपण हे करून बघतो, असं करायला न करता डायरेक्टली आपण हॉस्पिटलला जायला पाहिजे. कारण की जेवढ्या ते गोल्डन आवर असतात, जेवढ्या लवकर आपण हॉस्पिटलला पोहोचू तेवढ्या लवकर आपण ट्रीटमेंट करू शकू. हो सर. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की बरेचसे लोक त्या ठिकाणी असं चिरा वगैरे मारतात. नाही, ते करायला हवं की नको? नाही, ते योग्य नाही आहे. चिरा काढणे किंवा त्याच्यातून आपण तोंडाने ओढणे ह्या गोष्टी अयोग्य आहेत, त्या आपण करायलाच नको. सरळ आपण पेशंटला उचलून हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे. कारण की ASV म्हणजे अँटी स्नेक वेनम आहे, त्याची एक प्रॉपर ट्रीटमेंट आहे, ती आपण हॉस्पिटलला जाऊन देऊ शकतो. अच्छा. हां. आणि आपण कधी कधी काय करतो, एक घट्ट पण आवडतो, जसं पालू किंवा दोरी बांधतो त्याला. हां, तर ते पण नको करायला पाहिजे. त्यानं काय होतं की तिचा व्हेनस ड्रेनेज कमी होऊन जातो आणि तो पाय गँग्रीनच पण होऊन जाऊ शकतो त्याच्यामुळं. अच्छा. ते बांधायला नको, ते योग्य नाही आहे. त्याला टॉर्निकेट बोलतो आपण, आमच्या लँग्वेजमध्ये त्याला टॉर्निकेट म्हणतात. टॉर्निकेट पण बांधायला नको. बरं. हां, पण आपलं मेन काय असतं की आपण जो भाग चावलाय ना त्याला आपण स्टेबल करणं गरजेचं असतं. बरं. हो तर धन्यवाद डॉक्टर साहेब आणि धन्यवाद अकोला आकाशवाणी. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी बंडूभाऊ भगत, धेनगाव तालुका पाथर्डी, जिल्हा अकोला बोलतो मॅडम. हां बंडूभाऊ, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. तुमचा प्रश्न विचारा. ज्योतिबाई, हो नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर साहेब तुमचा प्रश्न ऐकतायत, विचारा तुमची शंका.
मॅडम आम्ही रात्री वार्ता राहतो आणि आम्हाला सर्पदंश झाला तर त्याच्यावर इलाज म्हणजे सर्व असं काही. सर सर्पदंश झाला तर सर्पदंश झाला तर आपण काय करायला पाहिजे, तर आपण पहिले घाबरायला नको आणि हो. जो जिथं आपला सर्पदंश झाला ती जागा आपण स्टेबल करायला पाहिजे. जसं मी पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की आपण त्याला काठी वगैरे बांधून समजा पायाला चावला तर काठी वगैरे बांधून ते आपल्याला स्टेबल करायला पाहिजे, म्हणजे त्या जास्त हालू द्यायचं नाही तो पार्ट. आणि त्याला ते आपण बोलतो ना की कापड आवळून त्याला किंवा दोरी बांधणे तसं करायला नको, किंवा त्याला असं चिरे वगैरे मारायला नको. आणि जे कोणी म्हणते डॉक्टर साहेब, कोणी काय म्हणते तो ब्लेड वापरा. नाही ते अयोग्य गोष्टी आहेत, त्या चुकीच्या गोष्टी आहेत. तसं काहीच नाही करायला पाहिजे. आपण ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपले जे हॉस्पिटल असतात नियर बाय किंवा PSCs किंवा काही तिच्या डॉक्टरांना आपल्याला भेटायला पाहिजे. कारण की त्याची ट्रीटमेंट अशी असते की ASV त्याची मेन ट्रीटमेंट आहे, ती हॉस्पिटलला अवेलेबल असतात. त्यासाठी आपण पेशंटला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे. हो मॅडम, आम्ही कसं सर आम्हाला रात्री वार्ता लागते आणि डुकरावर रोहिच्या महाराजांचा रस्ता झाला फिरायला लागते. नाही बरोबर आहे सर्व गोष्टी. आमच्या गावाची भेंडगावमध्ये काल दत्ता कांबळेला मागच्या वर्षी सर्पदंश झालता. बचावले मला ते. नाही, वाचवलं जातं. सर्पदंशामध्ये 2 प्रकारचे सर्प असतात, एक हेमॅटोटॉक्झिक आणि एक न्यूरोटॉक्झिक. हेमॅटोटॉक्झिक म्हणजे का त्याच्यामध्ये सर्प चावल्यानंतर आपलं रक्त पातळ होतो आणि रक्त पातळ झाल्यामुळं पेशंटला उलट्या वगैरे रक्ताच्या अशा होऊ शकतं. आणि न्यूरोटॉक्झिक म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये डोळ्याच्या झापड पडतात किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. असे 2 प्रकारचे सर्प असतात. आणि एक मायोटॉक्झिक असतो जो मसल म्हणजे जे आपल्या हे असतात ना मांसपेशी त्याच्यावरती अफेक्ट करतो. असे 3 प्रकारचे साप असतात युजली. तर त्याच्यामुळे जेवढ्या लवकर लक्षणे ओळखून पटकन आपण हॉस्पिटलला घेऊन जाणे हेच एक त्याच्यामध्ये बेस्ट राहील. हो ठीक आहे. अभिषेक साहेब नमस्कार. डॉक्टर साहेब नमस्कार. हां बंडूभाऊ, तुम्हाला सविस्तर उत्तर मिळालेलं आहे. पुन्हा फोन करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, दोनही प्रश्न आपण पाहिले की सर्पदंश झाला तर काय. तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की तो पाय जो आहे किंवा जिथे जी जागा असेल सर्पदंश झालेली तर ती आपल्याला स्टेबल ठेवायची. त्याने काय होणार आहे नेमकं आपण ते सांगूया. मॅडम, त्याने काय होतं की जे विष असतं ना ते कमी फैलेल आणि त्यामुळं पेशंटला आपल्याला वेळ मिळेल हॉस्पिटलला येण्यासाठी. आणि जे आपण आपल्या दोन्ही श्रोत्यांनी आपल्याला विचारलं त्याला ब्लेडनी चिरा मारायचं का, हे असं हे जुनी प्रॅक्टिस आहे. हे अयोग्य गोष्टी आहेत. याच्यामुळे उलट काय होईल की ते विष फैलण्यात जास्त मदत होईल. त्याच्यामुळे अशा गोष्टी करायला नको. सर, यानंतर मला हे विचारायचं आहे की बरेचदा फवारणी करताना पण जे शरीरामध्ये जाऊ शकतं कीटकनाशक, तर त्याच्यामुळे होणारं जे काही दुष्परिणाम आहेत किंवा हे शरीरात प्रवेश पण कसं करतं आपण तेही सांगूया. हे जे आपण OP पॉयझनिंगच्या बाबतीत बोलतोय, तर OP पॉयझनिंग म्हणजे कीटकनाशकाद्वारे होणारी विषबाधा. तर विषबाधा ही 2-4 प्रकारे होऊ शकते, जशी की तोंडावाटे चुकून किंवा विष प्राशन केल्यामुळं, किंवा श्वासावाटे फवारणी करता वेळेस, किंवा डर्मल म्हणजे त्वचेद्वारे, हातपाय किंवा कपड्याद्वारे शोषण होऊ शकतं. आणि किंवा कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर किंवा एखाद्या पाणी किंवा याच्यामध्ये ती विष पडलेलं असेल आणि यांना माहिती नसेल, तर अशा 4 प्रकारे हे विषबाधा होऊ शकते. याच्यामुळे 2 प्रकारचे सिम्पटम आपल्या पेशंटला दिसतात. एक मस्कॅरेनिक सिम्पटम आणि एक निकोटिनिक सिम्पटम. मस्कॅरेनिक आणि CNS सिम्पटम असे 3 प्रकारचे आपल्याला सिम्पटम दिसतात. तर मस्कॅरेनिक सिम्पटममध्ये काय होतं, तर पेशंटला जुलाब चालू होते, पेशंटचं युरिनेशन वाढून जातं, म्हणजे लघवीची फ्रिक्वेन्सी वाढून जाते. त्याच्यानंतर डोळ्याचे बुबुळ आकुंचन पावते, त्याला मिओसिस म्हणतात. किंवा ब्रांकोस्पाझम किंवा सिक्रिशन खूप जास्त होऊन जातं. आणि त्याच्यासोबत ओकाऱ्या वगैरे होतात, डोळ्यातून जास्त पाणी यायला लागतं, सलायवेशन होतं म्हणजे जास्त लाड यायला चालू होते. असे सिम्पटम आपल्याला मस्कॅरेनिक सिम्पटममध्ये पेशंटला दिसतात. त्यासोबत निकोटिनिक सिम्पटममध्ये काय होतात की स्नायू जे थरकापतात, त्याच्यासोबत कमजोरी येते, श्वसन घेण्यास पेशंटला त्रास होतो, जसं श्वास घ्यायला त्रास होतो. आणि त्यामुळं पेशंटला बाकीच्या पण गोष्टी होऊ शकतात. तसेच CNS सिम्पटममध्ये काय होतं की पेशंटला बेचैनी होते, पेशंटला फिट्स होऊ शकते, किंवा पेशंट जास्त लेट झाला तर पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो. तर याच्यासाठी जेव्हा आपल्याला माहिती होतं की पेशंटला OPचं लागण झालेली आहे, OP पॉयझनिंगची, तर पेशंटला लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जायला पाहिजे.
तर त्याच्यामध्ये प्रायमरीली आपण काय करायला पाहिजे, तर त्यामध्ये आपण प्रायमरीली पेशंटला ओपी पॉयझनिंगच्या जागेवरतीच आपण पेशंटचे जे कंटॅमिनेटेड कपडे वगैरे असतात ते आपण काढून टाकायला पाहिजे आणि पेशंटला स्वच्छ साफ करायला पाहिजे साबणाने किंवा साध्या पाण्याने. आणि त्याच्यानंतर मग हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर बाकीच्या तर दोन प्रकारच्या ट्रीटमेंट आपण देतोच. तर त्यामध्ये एक म्हणजे म्हणजे जे आपण म्हणतो लाईफ सेव्हिंग ड्रगमध्ये आपण ॲट्रोपिन आणि पॅरालिडॉक्झिम असे 2 प्रकारचे ड्रग आपण पेशंटला हॉस्पिटलाइज केल्यानंतर देतो. म्हणजे साप जेव्हा चावतो आणि तेव्हा जेव्हा विषबाधा होते किंवा ती लगेच लक्षात येते आपल्याला काहीतरी चावलं आहे, पण ही कीटकनाशकांमुळे होणारी जी विषबाधा आहे तर ही बरेचदा तुमच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे मग थोडंसं हे जे लक्षणं तुम्ही सांगता आहात तर ही लक्षणं किंवा ती कशी प्रवेश करते. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो, चालू झालेला आहे का मॅडम? हो हो हो, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. काय नाव आहे आपलं? फोन कट झालाय. तर हे कसं प्रवेश करतं हे एकदा आपण पुन्हा सांगूया. 4 प्रकारे जसं मी बोललो की श्वसनाद्वारे, स्किनद्वारे किंवा तोंडाने. जसं म्हणजे काही पेशंट जे पॉयझनिंगचे पेशंट असतात युजली आत्महत्या करण्याच्या दृष्टीने घेतात ते, आणि किंवा कंटॅमिनेटेड वॉटर किंवा फूड जे मिश्रित होऊन आपलं जे पेस्टिसाइड मिश्रित होऊन ते पाणी पिल्याद्वारे. हे 4 प्रकारे आपण पेशंटला विषबाधा होऊ शकतं. डॉक्टर, आपण हे सांगूया की याची आपण लक्षणं सांगितली किंवा कसं हे कीटकनाशक तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतं हे सांगितलं, किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे. फोन कॉल घेऊया आधी. हॅलो. मी रीता जाधव बोलते. हां 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 हां, बोला रीताताई. माझा सरांना असा प्रश्न होता की जसं लहान मुलं कोणत्याही झाडाची पानं तोडतात हां हां आणि ते तोंडात घालतात. जसं आपण म्हणतो रुईच्या झाडाचे जे पानातून जो चीक निघतो तो विषारी आहे. हां हां हां. तर ते मुलांनी खाल्लं तर किती प्रमाणात त्यांच्या जीवाला धोका होतो आणि आपण घरच्या घरी आपण समजा खाल्लं तर आपण घरच्या घरी त्याला काय उपाय करू शकतो? बरं 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 डॉक्टर, आपण काय सांगू यांना? तर रुईचे पानं हे कसं असतं की ते न्यूरोटॉक्सिक लागतात मॅडम. तर त्यामुळं जसे आपण स्नायू कमजोर होणे वगैरे हे येऊ शकतं. त्यासाठी तेच बघायचं की गुंडा वगैरे करून घ्यायचा आणि नियर बाय हॉस्पिटलला 1 दिवसाला मॉनिटरिंगसाठी पेशंटला तरी घेऊन जायला पाहिजे जर जास्त जर सिम्पटम जाणवले तर. हां, बस. ठीक आहे. कीटकनाशकांबद्दल डॉक्टर आपण बोलत होतो की हे जर तुम्हाला जाणवतं आहे, लक्षणं दिसत आहेत की श्वास घ्यायला त्रास होतो आहे किंवा तुम्ही सांगितलं की कोमात सुद्धा पेशंट जाऊ शकतो जर गंभीर लक्षण असेल तर, किंवा फिट्स येऊ शकतात, असे छोटे मोठे जेव्हा किंवा स्नायू थरथरायला लागले तर ओळखता येऊ शकतं की कीटकनाशक कुठल्या तरी यांनी आपल्या शरीरात प्रवेश केला आहे. तर घरच्या घरी यांनी काय उपाय केले पाहिजे असे लक्षणं दिसल्यानंतर? तेच मेनली तर कीटकनाशक पॉयझनिंग झाल्यानंतर तेच की आपल्याला गॅस्ट्रिक लवाज वगैरे हे द्यायला लागतं. तर त्यासाठी आपल्याला हॉस्पिटलला ॲज अर्ली ॲज पॉसिबल जायला पाहिजे. घरच्या घरी म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये तेच की जिथं कीटकनाशक पडलेलं आहे अंगावरती किंवा पेशंटला गुळण्या वगैरे करायला लावायच्या आणि पेशंटच्या ज्या भागाला कीटकनाशक लागलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायला पाहिजे. हाच एक घरगुती उपाय. बाकी तर जो समोरची ट्रीटमेंट आहे ती आपण युजली हॉस्पिटललाच करतो. हां, हॉस्पिटलला गेल्यानंतर युजली आपण काही टेस्ट करतो. त्यामध्ये कोलिनेस्टरेज लेवल, ABG, ECG, एक्सरे, ब्लड प्रेशर, पल्स वगैरे, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि इलेक्ट्रोलाइट ह्या टेस्ट आपण याच्यामध्ये कीटकनाशकाच्या पॉयझनिंगमध्ये आपण करतो. त्यावरनं आपण त्याची सिव्हिरिटी जाणून घेतो, किती सिव्हिअर आहे आणि त्यानुसार अकॉर्डिंगली आपण ट्रीटमेंट देतो. ट्रीटमेंट पार्टमध्ये मी जसं बोललो तुम्हाला ॲट्रोपिन आणि पॅरालिडॉक्झिम ही 2 मेन लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. तर या कोलिनेस्टरेज लेवल जे असते त्यानुसार आपण बाकीच्या गोष्टी मॅनिक्युलेट करतो. बरेचदा असं कीटकनाशक पोटात गेलाय असं लक्षात जर आलं तर काहीतरी खाऊ घालून उलटी करण्याचा पण प्रयत्न त्या पेशंटकडनं करवून घेतला जातो. तर त्याबद्दल थोडं आपण मार्गदर्शन करूया. तर युजली काय असतं की गावाकडं
टोबॅकोचं पाणी वगैरे प्यायला देतात पेशंटला, ते एक चुकीचं आहे की तसं करायला नको. त्याने काय होतं, वेळ पण जातो आणि पेशंटचा जीवाचा धोका पण वाढतो. हे जे पॉयझनिंग किंवा स्नेक बाईट, याच्यामध्ये एक मेन काय असतं की गोल्डन आवर खूप इम्पॉर्टंट असतात, की तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल पेशंटला घेऊन आले तेवढ्या लवकर आपण ट्रीटमेंट इनिशिएट करू शकतो. जेवढ्या लवकर ट्रीटमेंट इनिशिएट करू तेवढ्या लवकर तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतात. म्हणजे पेशंट वाचण्याची हे वाढून जाते, तर त्यामुळे शक्यता वाढून जाते. तर त्यामुळे पेशंटला इथं जा तिथं जा, काय आपण विंचू चावला किंवा काही हे चावल्यानंतर आपण एखाद्या गावाकडे कोणीतरी असतं त्याच्याजवळून विंचू उतरून घेणे वगैरे अशा प्रकार भरपूर होतात गावाकडं. तर असं न करता, पेशंटचा टाइम न घालवता आपण पेशंटला लगेच घेऊन जाणे हा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यावेळेला. कारण की त्यामुळं काय होईल की पेशंट जगण्याचे चान्सेस फार वाढून जातील. की हे काही उपाय जे आहेत तर या पद्धतीचे घरी व्हायला नकोत. आणि बाकी तो भाग धुवून काढणे किंवा हातावर कीटकनाशक पडलं आहे किंवा डोळे चुरचुरत आहेत, तर हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून काढण्याचे उपाय घरी केल्या जाऊ शकतात का? हो, नक्कीच मॅडम. आपण तेवढं करू शकतो. डोळे धुवून काढणे किंवा ज्या भागाला जसे कपडे कंटॅमिनेट झाले त्या कीटकनाशकामुळं, तर ते काढून टाकायला पाहिजे आणि फ्रेश चांगले कपडे घालून आपण हॉस्पिटलला ॲज अर्ली ॲज पॉसिबल पोचायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये नेमके काय तपास केले जातात कीटकनाशकांचे जे पेशंट पोचतात की ज्यांच्यात आपल्याला सापडत आहेत लक्षणं, तर या पेशंटसाठी काय तपास केला जातो, नेमका कुठल्या चाचण्या केल्या जातात? हां, तर तेच ओपी पॉइझनिंग म्हणजे मी जसं सांगितलं, कोलिनिस्टरेज, एबीजी, ECG, एक्सरे, असे हे मेन आपण जे बेसिक तपास असतात ते करतो. त्याच्यामध्ये कोलिनिस्टरेज लेवल्स हा खूप इम्पॉर्टंट तपास असतो. त्यानुसारच आपण ड्रगचे डोसेस मॉड्युलेट करतो. मुख्यतः आपण ॲट्रोपिन जे देतो हे एक प्रमुख औषध असतं. ते काय करतं, बॉडीमधील सिक्रेशन कमी करतं, श्वास सुधारण्यास मदत करतं आणि आपण हे ॲट्रोपिनायझेशन होईपर्यंत पेशंटला देतो. म्हणजे पेशंट ड्राय होईपर्यंत आपण देतो, प्युपिल डायलेट होईपर्यंत, जसं आमच्या लँग्वेजमध्ये बोलतात, किंवा ड्राय माउथ होईपर्यंत आपण देतो. त्यासोबत प्रॅलिडॉक्झिम नावाचे एक इंजेक्शन असतं, ते जे ओपी पॉयझनिंगमुळे ब्लॉक झालेला जे एन्झाईम राहतं कोलिनिस्टरेज, त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आणि जे स्नायूची कमजोरी झालेली असते त्याला रिवर्ट करण्यासाठी आपण एक प्रॅलिडॉक्झिम नावाचं एक औषध देतो. आणि जर पेशंटला जर कदाचित फिट्स किंवा काही जर असेल तर त्यासाठी आपण डायझेपाम नावाचं एक इंजेक्शन लावतो. म्हणजे त्याने फिट्स कमी होतील. किंवा पेशंट समजा एखाद्या वेळेस काय होतं की लेट झाला, पेशंटनी ॲस्पिरेट केलं म्हणजे फुफ्फुसामध्ये त्याचं ते पॉयझन गेलं, तर त्यासाठी आपण ऑक्सिजन प्लस व्हेंटी सपोर्ट देऊन पेशंटला इंटुबेट करून पेशंटला अकॉर्डिंगली आपण ट्रीटमेंट देतो. त्यासोबत मेन काय असतं की बीपी वगैरे कधी कधी लो होतं, तर त्यासाठी बीपी मेंटेनन्ससाठी आपण फ्लुइड वगैरे पेशंटला प्रॉपरली अकॉर्डिंग टू पेशंट सिनेरिओ आपण ते पण पेशंटचं मेंटेन करतो बीपी बी. अशा पेशंटला व्हेंटिलेटर वगैरे लावण्याची गरज पडते का मग आपल्याला? हा, पडू शकते. पेशंटच्या सिव्हिरिटीवर डिपेंड आहे. जास्त जर सिव्हिअर पेशंट असला तर आपल्याला व्हेंटीची पण गरज पडते. पेशंट असं नाही की पेशंट व्हेंटीवर गेला म्हणजे पेशंट आउट होणार नाही. पेशंट काही दिवसाने पेशंट व्यवस्थित होतो. पण तेच की मेन काय असतं की गोल्डन अवर, आपण किती लवकर पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जातो तेच इम्पॉर्टंट आहे. पेशंट किती दिवसात बरा होऊ शकतो, आपण काय सांगू? कारण असे पेशंट जेव्हा ॲडमिट होतात तेव्हा नातेवाईक पण घाबरलेले असतात, तर त्यांनाही थोडा दिलासा मिळेल जर आपण हे सांगितलं की किती दिवस लागतील या ट्रीटमेंटला साधारण? मॅडम, कसं असतं, पेशंटच्या सिव्हिरिटीवरती सर्व डिपेंड आहे. जर हलकी विषबाधा जर झाली असेल तर पेशंट 24 to 48 अवरमध्ये आपण पेशंटच्या अकॉर्डिंगली आपण सोडतो. आणि जर मॉडरेट केसेसमध्ये 3 ते 5 दिवस लागू शकतात. आणि सिव्हिअर केसेस जसे पेशंट व्हेंटीवरती गेला असेल, व्हेंटिलेटरवर गेला असेल, तर पेशंटला कदाचित 5 ते 10 दिवस पण लागू शकतात. आणि त्यामध्ये एक इंटरमिडिएट सिंड्रोम म्हणून असतं ओपी पॉयझनिंगमध्ये. तर ते त्याचे सिम्पटम 24 ते 96 घंट्याच्या तासात येऊ शकतात. त्यामुळे स्नायूची कमजोरी आणि श्वसन घेण्यास पेशंटला त्रास होतो. त्यामध्ये पेशंट रिकवर होऊन परत पेशंट इंटरमिडिएट सिंड्रोममध्ये जातं, असं पण होतं काही वेळेस.
तर त्यासाठी आपल्याला पेशंटला आपण काय करतो की पेशंट थोडा बरा वाटला की लगेच डॉक्टर आमच्या पेशंटला सुट्टी कधी होईल कधी होईल, याच्यामध्ये आपले रिलेटिव्ह कसं असतं की लवकर पेशंटला घरी घेऊन जायचं, असं सर्व त्यांना असतं. थोडी घाई होते. घाई असते. तर त्यामुळेच आपण पेशंटला मॉनिटरिंग का बरं इम्पॉर्टंट आहे, तर त्यासाठी आपण असे पेशंट आपण 2 ते 3 दिवस युजली आपण डिस्चार्ज करत नाही, कारण की इंटरमिडिएट सिंड्रोम जो असतो त्याचा धोका असतो. त्यासाठी आपण पेशंटला मॉनिटरिंगसाठी 2 ते 3 दिवस तर आपण ठेवतो. म्हणजे घरी गेल्यानंतर सुद्धा पुन्हा काही लक्षणं दिसून येऊ शकतात. आणि हे टाळण्यासाठी आपण म्हणजे हे पॉयझनिंग झालं नाही पाहिजे, हे कीटकनाशकं फवारताना हे कीटकनाशक शरीरात जाऊ नये, तर काय काळजी घेतली पाहिजे आपण? हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जर हे जर टाळण्यासाठी मेनली काय करायला पाहिजे, फवारणी करताना मास्क, ग्लोव्ज किंवा गॉगल वगैरेचा वापर करायला पाहिजे. आता जे कीटकनाशक येतात त्याच्यावरती सर्व इन्फॉर्मेशन लिहिलेली असते, हायली पॉयझनस काय असते काय नाही. त्याच्यासोबत ते जे कृषी सेवा केंद्रवाले आहेत ते किट पण देतात प्रॉपरली. ते किट परिधान करूनच आपण यांनी फवारणी वगैरे करायला पाहिजे. युजली काय असतं की गावाकडे असं होत नाही, कोणी मास्क लावत नाही, गॉगल लावत नाही किंवा काही ग्लोव्ज वगैरे घालत नाही. यामुळंच ह्या कीटकनाशकाच्या पॉयझनिंगचे आता केसेस वाढत आहेत युजली. तर त्यामुळं थोडंसं या बाबतीत फवारणी करताना मास्क, ग्लोव्ज किंवा गॉगल वापरायला पाहिजे. कीटकनाशकाचा जेवढा लेबलवर त्याचा डोस दिलेला आहे त्याचप्रमाणे डोसची फवारणी करायला पाहिजे. आता आजकालच्या काळात काय झालं की शेतकऱ्याचं कसं असतं की आपण जास्त डोस टाकला तर आपल्याला जास्त त्याच्यापासून आपल्याला हे भेटेल किंवा बेनिफिट भेटेल, पण असं काही नसतं. एक प्रमाण असतं सर्व गोष्टीचं, त्यानुसारच आपण फवारणीमध्ये कीटकनाशकं वापरायला पाहिजे. नाहीतर त्याने काय होईल, अतिप्रमाणात जर आपण डोस घेतला तर त्याचे अपाय झाडावर पण दिसेल आणि जो फवारणारा आहे त्याच्यावर पण दिसेल, जर प्रॉपर किट वगैरे घातलेली नाही तर. डॉक्टर, आपण सांगितलं की हे ओपी पॉयझनिंगची काय एखाद्या वेळेला घाई जर केली पेशंटनी घरी जाण्याची, तर उलटून पुन्हा काही लक्षणं येऊ शकतात की जी काही 1-2-3 दिवसानंतर दिसणारी असतात. तर असे जे काही पेशंट आहेत किंवा त्यांना सुरुवातीला वाटलं असेल थोडं कमी आपल्याला त्रास झाला आहे, पण याचा दीर्घकालीन परिणाम जर आपण सांगितला तर मला असं वाटतं त्याचं गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात येईल. तर मॅम, याच्या दीर्घकालीन परिणामामध्ये त्या पेशंटची स्मरणशक्ती कमी होऊ शकते, मूड चेंजेस जे म्हणतो आपण, पेशंट चिडचिड करू शकतो किंवा स्नायूची कमजोरी किंवा श्वसन घेण्यास पुढे चालून प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा रिकरिंग हेडेक म्हणजे वारंवार होणारं जे डोकेदुखी असते, या अशा दीर्घकालीन पेशंटला परिणाम त्यामुळे होऊ शकतात. त्यासाठी आपण कधी पण पेशंट हॉस्पिटलाइज झाल्यानंतर जे डॉक्टर असतात ट्रीटिंग डॉक्टर त्यांचं ऐकून योग्य मार्गदर्शन घेऊनच पेशंटला डिस्चार्ज करायला पाहिजे. भले की वाटत असेल तर 1 दिवस लेट डिस्चार्ज घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, शेतीमध्ये वगैरे किंवा या सगळ्या ठिकाणी कामं करताना एक गोष्ट लक्षात येते की विंचू जो आहे तो चावल्याने पण बरेचदा शरीरात विष गेलेलं असतं आणि तेव्हा पण बरेच जण घाबरतात किंवा काही घरगुती इलाज केले जातात. तर हा जो विंचवाचा दंश आहे तर त्याबद्दल आपण सांगूया. तर विंचवाचा दंशामध्ये मॅडम युजली आपल्याला सिम्पटम काय दिसतात, तर जसे स्नेक बाईटचे असतात त्या प्रकारेच आपल्याला सिम्पटम दिसतात, जसे लोकल सिम्पटम आणि सिस्टमिक सिम्पटम. तर लोकल सिम्पटममध्ये जिथं विंचू चावतो तिथं जागा लाल होणे, सुजणे आणि त्याचं इन्फेक्शन होणे असं होतं, जिथं बाईट मार्क असतो तिथं. आणि त्याच्यासोबत सिस्टमिक सिम्पटममध्ये काय होतं, बीपी लो होणे, श्वास घेण्यास बीपी जास्त होणे, श्वास घेण्यास अडथळा होणे, अशा प्रकारे सिम्पटम आपल्याला दिसू शकतात. तर तेच की युजली गावाकडे कसं असतं की स्कॉर्पियन बाईट, स्पेशली स्नेक बाईटसाठी तर काही जास्त टाइमपास करत नाही लोक, पण विंचू उतरण्याची खूप जास्त प्रथा आहे. तर ते टाळायला हवं. तसं काही नसतं असं मला तरी वाटतं ॲज अ डॉक्टर, की त्या प्रकारे काही होत नाही. इट इज लाईक ओनली सायकोलॉजी किंवा याच्यामुळं असं होतं, हे उतरल्यामुळं कमी होतं, तसं तर काही होत नाही. तसं काही नसतं. त्यामुळं विंचू चावल्यानंतर बी अँटी स्कॉर्पियन वेनम नावाचं आपल्याजवळ जसं अँटी स्नेक वेनम असतं तसं अँटी स्कॉर्पियन वेनम नावाचं औषध उपलब्ध असतं. त्यासाठी आपण ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपल्या पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे. कारण की जेवढा साप हे आहे पॉयझनच असतो तसा विंचू पण पॉयझन असतो. विंचूमुळे बी भरपूर पेशंट डेथ होतात.
तर मेनली त्याच्यामध्ये विंचूमुळे होणाऱ्या डेथमध्ये तेच की न्यूरोटॉक्सिक हे होऊन पेशंट डेथ होतो, म्हणजे धाप लागणे किंवा BP जास्त होणे, ह्या गोष्टी होऊन पेशंट डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे. याच्यातनं आणखीन काय आजार उद्भवू शकतात जर या गोष्टींकडे घरगुती त्यांनी जर उपाय करून घेतले असतील आणि तेवढ्यापुरतं बरं वाटलं असेल तर दीर्घकालीन काय याचे परिणाम होतील? विंचू चावल्यासारखं, कारण हे तुम्ही सांगितलं की विंचू उतरवण्याचे बरेच प्रकार होतात, जे घरगुती उपाय जास्त केले जातात. तर याच्यामध्ये बी लाईक स्नेक OP पॉयझनिंग, स्नेक बाईट, तेच की सर्व ऑलमोस्ट सेमच राहतं. स्मरणशक्ती वगैरे कमी होणे, त्यानंतर मूड चेंजेस, स्नायू वीक होणे, किंवा जो पार्ट वगैरे ज्या पार्टला चावलंय तो पार्ट गँग्रीन असून समोर चालून त्याला कदाचित ॲम्प्युटेशन पण लागू शकतं. त्यामुळे याचं जे प्रॉपर ट्रीटमेंट आहे की जसं स्नेक बाईटसाठी ASV, स्कॉर्पियनसाठी अँटी स्कॉर्पियन व्हेनम, OP पॉयझनिंगसाठी ॲट्रोपिन आणि प्रॅलिडॉक्झिम, याचं प्रॉपर ट्रीटमेंट ही जे हॉस्पिटलला आपल्या अवेलेबल असतं. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सर्व सुविधा आहे, फक्त काय असतं की पेशंटनी ॲज अर्ली ॲज पॉसिबल रीच करणं गरजेचं असतं. तिथं डॉक्टर सर्व बघून घेतात, पण पेशंट गोल्डन अवरमध्ये पोचणं जरुरी असतं. डॉक्टर, आपण हे पण सांगूया की याच्या व्यतिरिक्त पण आणखीन काय गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते? त्यामध्ये आपलं गॅस पॉयझनिंग वगैरे, आता इंडस्ट्रियल एरियामध्ये गॅस पॉयझनिंग होऊ शकतं, किंवा मेटल पॉयझनिंग असतं. जे काही आपण आयुर्वेदिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये बी मेटल्स असतात, त्या मेटल पॉयझनिंग जसे लीड पॉयझनिंग वगैरे बी आपल्याला असतं. पण ते युजली कसं सिटी साईडला जास्त होतं रॅदर दॅन रुरल साईडला, कारण की इंडस्ट्रियल एरिया जिकडं असतं तिथं ह्या केसेस जास्त असतात. जसे गॅस लिकेज वगैरे आपण ऐकलेलं आहे, तर गॅस लिकेजमुळे झालेल्या गोष्टी, सेव्हिन वगैरे गॅस वगैरे, किंवा इथिलीन गॅस, अशामुळं होणारे CO2 या गॅसमुळे होणारे गॅस पॉयझनिंग वगैरे होतात. हा घरगुती गॅस जो असतो, किंवा बरेचदा आपण पाहतो की गिझर वापरलं जातं याच्यावर चालणारं, LPGवर चालणारं, तर त्या जागेमध्ये जर हे लावल्या गेलं असेल, म्हणजे कमी जागेमध्ये असल्यामुळे किंवा ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे याच्यामुळे काही हानी होऊ शकते का? हो, डेफिनेटली मॅडम. काय असतं की आपल्या ज्या वॉशरूम बाथरूम कशा असतात की कॉम्पॅक्ट असतात, आणि याच्यामध्ये जे गॅस असतात ते भरलेले लिकेज झाल्यामुळं पेशंट गुदमरून डेथ होण्याचे चान्सेस असतात. आता 2 दिवसाआधीच एक न्यूज आलेली आहे की एक यंग इंजिनियर याच्यामुळं डेथ झालेला आहे. मी आताच रिसेंटली वाचली ती न्यूज, की त्याच्यामुळं हे थोडंसं जपून वापरायला पाहिजे, किंवा इलेक्ट्रिक हे गिझर बंद असतात तेव्हा पण शॉक लागण्याचे चान्सेस वगैरे असतात. त्याच्यामुळे ते नॉब बंद करून वगैरे आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे, किंवा आधीच सर्व काळजी घेऊन आपण आंघोळीला जायला पाहिजे. नाहीतर युजली काय होतं, त्या कॉम्पॅक्ट रूममुळं काय होतं, तिथं गॅस लिकेज होतं आणि तिथं श्वसनाची पोकळी निर्माण होते, आणि त्यामुळं तिचा ऑक्सिजन लेवल कमी होतं आणि गुदमरून पेशंटचा मृत्यू होण्याचे चान्सेस गॅस गिझरच्या याच्यामध्ये राहतं. निश्चितच श्रोते हो, आज आपण सर्पदंश असेल किंवा कीटकनाशक जे असतील त्यांनी शरीरात प्रवेश केल्यामुळे असेल किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे होणारी जी विषबाधा आहे तिची कारणं, लक्षणं बघितलीत, उपचार काय आहेत हे बघितलं. नक्कीच आज आपल्या शंकांचं समाधान झालेलं आहे. हॅलो डॉक्टर कार्यक्रम आज आपण इथेच थांबवूया. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, मराठानगर, रामदासपेठ, अकोला, तसंच शिवदीप हेल्थकेअर क्लिनिक, SBI बँकेजवळ, बाळापूर, पातूर रोड, वाडेगाव यांचं. आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला उपलब्ध उपचार सुविधा: मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, श्वसनविकार, क्षयरोग, किडनी रोग, पोटांचे आजार, लकवा, सर्पदंश, विषबाधा, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया, यकृत, मेंदूरोग, सांधेदुखी, वातरोग, हृदयविकार, मायग्रेन आणि चर्मरोगावर देखील उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता 9970010715 या मोबाईल क्रमांकावरती. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका: 9970100715. डॉक्टर अभिजित पल्हाडे, कन्सल्टिंग क्रिटिकल केअर फिजिशियन, हृदयरोग, मधुमेह, थायरॉइड आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर.
श्रोतो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचा विषय होता सर्पदंश, कीटकनाशक किंवा इतर कारणांमुळे होणारी विषबाधा. सहभाग कन्सल्टिंग क्रिटिकल केअर फिजिशियन, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पल्लाडे यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर, तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.